हा बोला ना. हॅलो. हा येतोय आवाज बोला. हा म्हटलं मला अजून एक पॅक लागेल ते, तर मग परत पैसे पाठवू का मी? हो कधी मागवायचंय ते मला व्हॉट्सअप करून काय द्या. माहिती का, मला मला फरक पडला आता जवळ मी 5 दिवस झाली औषध घेऊन राहिलोय. हा तर मला पुष्कळ फरक पडला म्हणजे माझ्या पत्नीला पण मागून घ्यायच्या गोळ्या त्या. मग बरं तुम्हाला काय फरक वाटवला? मला ना माझा गुडघा दुखत होता माझा. पुष्कळ वेदना कमी होऊन गेला, एकदम जवळजवळ 90% फरक पडलाय. ओके. हा आणि हा. बाकीचे? तर माझ्या पत्नीला पण म्हटलं घेऊ. हा बाकीचं काय फरक जाणवला अजून? हा. बाकीचं काय फरक जाणवला अजून? काही नाही, फक्त मला गुडघ्याचा त्रास होता, बाकी काही फरक नाही मला काही. आता मग बघू, आता घेतल्या सुरुवात केली औषधाची आता. हं. बरं काही थकवा वगैरे पण गेला असेल, फ्रेश वाटत असेल. काही नाही, काही प्रॉब्लेम नाही आता, काही सध्या एकदम. हा ओके. बरं चालेल, मला व्हॉट्सअप ठीक आहे. करून ठेवा पेमेंट पाठवून. चालेल. फक्त तुम्ही त्या गोळीवर आहे ना, म्हणजे माझी अशी विनंती का त्या गोळीवर लिहून टाकायचा, बाकीवर रोज 2 गोळ्या घेणे असं, एक गोळीवर एक गोळी घेणे असं लिहून टाकायचं एकदा. फरक जाणवला तुम्हाला? मला म्हणजे पॅरालिसिस झालता 2 वर्षापूर्वी. पॅरलेस झालं होतं. ओके. मग आता जरा नसा मोकळ्या झाल्यासारखं वाटतंय, चालायला फास्ट यायला लागले. अच्छा आणि थोडं हलका हलका वाटायला लागलंय आता पहिल्यापेक्षा. अच्छा इम्युनिटी पण वाढली. हो वाढली. चालायला काय त्रास व्हायचा अगोदर? चालायला जडपणा वाटायचा ना पायात वगैरे. अच्छा मग पाय बी ओढायचे का चालायचे क्लिअर पण जड वाटायचं? हो जड वाटायचं, जरा आता हलकं वाटायला लागलंय. अच्छा किती दिवस घेतले? आता बघा 2 महिने झालेत माझे पूर्ण. अच्छा. हो मग अच्छा, मला म्हणजे अजून बऱ्यापैकी 50% रिझल्ट वाटतोय तुम्हाला? 50% आहे रिझल्ट सर. अच्छा नाही काही कमी जाल तुम्ही आणि हा? चालू ठेवा हे कंटिन्यू, काही विशेष जास्त खर्च नाहीये. नाही ठेवतो ना सर, म्हणून तर फोन केला तुम्हाला. कंटिन्यू चालू ठेवा. हे अन्न हो आहे पण हो औषधापेक्षा पॉवरफुल काम करतं. ओके सर, सगळं शरीर ओके होईल आणि नवीन कुठलाच प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही जोपर्यंत ओके. हे बॉटल तुम्हाला चालू आहे तोपर्यंत. चालेल. 500 रुपये महिन्याला खर्च करणं मेंटेनन्स साठी काही महाग नाही ना. नाही चालेल, काय अडचण नाही सर. पाठवायला होतो उद्या तुम्ही. हो चालेल. थँक्यू सर. ओके. गोळ्या दिल्या होत्या काय म्हटले? गोळ्यांचे रिझल्ट एकदम प्रॉपर चांगले आले मला. ओके. हा. साधारण मागच्या 29 तारखेला चालू केले होते, 29/6. हा. माझ्या सगळ्यात पहिले कमरेचा जो त्रास होता तो बंद झाला. अरे वा. म्हणजे मला गाडीतून उतरायचं असलं तरी गाडीच्या साईडला हात लावून उतरावा लागत होता. हा. जो सेंटरला त्रास व्हायचा बसून कंटिन्यू, कारण माकड माझं हाडलं. ड्रायव्हिंग 6-8 तास ड्रायव्हिंग चालतं काही वेळा. हा. आणि पोटाचा जो विकार होता मला, बापरे. की गॅस होणं आणि फ्रेश व्हायला दिवसात 5-6 वेळा जायचो. हा. पोट साफ होत नव्हतं. सकाळी आता 2-3 वेळा मध्ये होऊन जातंय आता. अरे वा. म्हणजे ना दिवसा गरज नाही येत. आधी असं कोणाकडे गेलं काही नाश्ता करायच्या आधी विचार करावा लागायचा खाऊ का नको. अरे बापरे. मग ते मग खाल्ल्यानंतर लगेच प्रेशर वाटायचा पोटात. तो पण माझा सॉल्व्ह झालेला आहे जवळजवळ 70%. 1 महिना पण नाही झाला. अरे वा. तर याच्यात आता आपण जे गोळ्या घेत होतो 2 तर सी बघतो ना. हा. 2 बरोबर आहे ना. हो बरोबर. 2 सी बघतान, 1 संजीवनी आणि 1 स्पिरुलिना. बरोबर. 4 गोळ्या. हो. सी बघताना कमी हो मॅडम ते आता. हो ते दोनच महिन्याचे असतात सर. सिबोक्थॉन कॉस्टली जातं. हा तेच म्हटलं, याच्यात कमी दिसताय मला. हो 2च महिन्याचे. माझ्याकडनं चुकीने ज्या दुसऱ्या 2 घ्यायच्या ऐवजी या घेतल्या. नाही बरोबर आहे. सिबोक्थॉन 2च महिने जातं. स्पिरुलिना 3 महिने कंटिन्यू जातं. तुम्हाला परत मागवायचं 3 महिने आणि संजीवनी 3 महिने. ते 2 आहेत ना ग्रीन कलरच्या, त्या 3 महिने बरोबर जातात. फक्त सिबोक्थॉन आहे ना 2 महिने जातं. बरं. आणि नंतर मग आपलं वाटलं तर स्पिरुलिना आपण घेऊ शकतो पुढे. हा स्पिरुलिना कंटिन्यू करायच्या. हो. हे कंटिन्यू रोज 1 गोळी घेत राहायची. हो. आज सुट्टी आहे का काय? नाही, जरा आमचे चुलत सासू एक्सपायर झालेत ना, तिकडे आले मी. अच्छा सॉरी. मग चला मी नाही, नंतर बोलतो. असं माझी ड्युटी आहे. चालेल. थँक्यू.